आपण बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा. पाहूया सुपरफास्ट 100. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यात मुंबईतल्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासंदर्भात चर्चा झाली. स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी अट शिथिल करण्याची मागणी दरेकरांनी केली. दरम्यान येत्या 15 दिवसात बैठक घेत ही मागणी मान्य करण्याचं आश्वासन अमित शहांनी दिलं आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आयोजित केलेल्या सहकार से समृद्धी या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. वाघनखं काढण्याची भाषा करणाऱ्यांना अमित शहांच्या नखाची सर नाही, वाघनखं काढण्यासाठी वाघाचं काळीज लागतं या शब्दात शिंदेंनी निशाणा साधला. औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असा उल्लेख करत चित्रा वाघांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंना अचानक हिंदुत्व आठवलं. तुम्हाला हवं तेव्हा हिंदुत्वाचा मुखवटा लावता आणि एरवी तो खुंटीवर टांगता असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेऊन आभार दौऱ्याला सुरुवात करतील. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे राज्यव्यापी दौरा करतायत आणि ते मतदारांचे आभार मानतील. दाऊसचा दौरा सुरू होण्याआधी आणि झाल्यानंतर विरोधकांची ओरड सुरू होते. दाऊसमध्ये झालेले करार पाहून निर्माण झालेली असूया आणि जळफळाट आदित्य ठाकरेंच्या चेहऱ्यावर दिसला. या शब्दात उद्योगमंत्री उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला. मनोज जरांगे पाटील न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत भावूक झाले. उपोषणाच्या आधी कुटुंबाला भेटलात का हा प्रश्न विचारताच त्यांना अश्रू अनावर झाले. कुटुंबापेक्षा आपल्याला समाज अधिक महत्त्वाचा वाटतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उद्यापासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीसांना आता आरक्षण द्यावंच लागेल असं जरांगे पाटील म्हणाले. ऑपरेशन टायगरची सुरुवात रत्नागिरीपासून झाली. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा झेंडा फडकेल. 2/3 जास्त जागा शिवसेनेला मिळतील असा विश्वास उदय सामंत व्यक्त करतात. दाओसच्या परिषदेतनं परतल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंतांचं रत्नागिरीत जोरदार स्वागत केलं गेलं. ढोल ताशांच्या गजरात त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. महाराष्ट्रात गुंतवणुकीची गेल्या 2 वर्षांची परंपरा मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली याचं समाधान आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली. येत्या 7 ते 8 दिवसात मोठी उलथापालथ होईल. उबाठामधील सर्व पदाधिकारी टप्प्याटप्प्यानं शिवसेनेत येतील असा दावाही त्यांनी केला. रामदास आठवलेंनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं. आमच्या दोघांचा रिपब्लिकन पक्ष एकच आहे म्हणून ट्रम्प यांचं अभिनंदन करायलाच हवं अशी फटकेबाजी त्यांनी केली. भोंग्यांसंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर आमदार नितेश राणेंनी न्यायालयाचे आभार मानले. कायद्याचं उल्लंघन करताना कुणी दिसलं तर त्याच्यावरती कारवाई होईल असा इशाराही राणेंनी दिलाय. गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली. भाजपच्या लायकराम भेंडारकर यांची अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीच्या सुरेश हर्षे यांची पुढच्या 2.5 वर्षांसाठी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मनपा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलंय. येत्या 30 जानेवारीला मुंबईमध्ये राज ठाकरे मनसेचा मेळावा घेतील. राज्यभरातले पदाधिकारी या मेळाव्याला हजर असतील. सरसंघचालक मोहन भागवतांनी भिवंडीच्या ब्राह्मणवाडीत एका स्वयंसेवकाच्या घरी जात स्नेहभोजन केलं. यावेळी जवळपास 1.25 तास त्यांनी कुटुंबासोबत वेळ व्यतीत केला आणि आपुलकीनं विचारपूस केली. मालेगावात सहकार परिषदेच्या कार्यक्रमात अमित शहांनी हजेरी लावली. यावेळी शहांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार 10 वर्ष देशाचे कृषीमंत्री होते आणि कृषीमंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांसाठी आणि साखर उद्योगासाठी केलं काय असा सवाल शहांनी विचारला. मालेगावच्या कार्यक्रमात अमित शहा आणि छगन भुजबळ एकाच मंचावर आले. या कार्यक्रमात भुजबळांना शहांच्या शेजारी स्थान दिलं गेलं. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान दोघेही एका मंचावर आल्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया सुद्धा उंचावल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी स्वतःजवळ बोलावून बाजूच्या खुर्चीवरती बसवलं हा त्यांचा मोठेपणा आहे या शब्दात छगन भुजबळांनी अमित शहांचं कौतुक केलं. आमची राजकारणाबद्दल चर्चा झाली नसल्याचंही भुजबळांनी सांगितलं. गृहमंत्री अमित शहांनी त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात दर्शन घेतलं. विधिवत पूजा अर्चना करत त्यांनी प्रार्थनाही केली. वंजारी समाज धनंजय मुंडे आणि टोळीमुळे बदनाम झाला असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा पुन्हा चर्चेत आलाय. वंजारी समाजाला बदनाम केलं जाते असा आरोप होत होता. त्याबद्दल बोलताना जरांगे पाटलांनी
थेट धनंजय मुंडेंवरती निशाणा साधला। वाल्मिक कराडचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। कराडला उपचारांसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। या वॉर्डातल्या सर्व रुग्णांना इतरत्र हलवलं गेलंय। इथे पोर्टेबल सीसीटीव्ही तात्पुरत्या स्वरूपात बसवल्याचा दावा पोलिसांकडून केला जातोय। बांगलादेशींना जन्मदाखले देण्याचं कारस्थान महाविकास आघाडीचं आहे असा आरोप किरीट सोमय्यांनी केला। बांगलादेशींना जन्मदाखले देताना सादर केलेल्या बोगस कागदपत्रांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल। तसेच राज्यातील 2 लाख बांगलादेशींना परत पाठवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं सोमय्यांनी सांगितलं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोध मोहीम तीव्र करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे। घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना मदत करणाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी समितीची आहे। किरीट सोमय्यांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। अकोला जिल्ह्यामध्ये 15,000 बांगलादेशींना प्रमाणपत्र दिल्याचा आरोप झालाय। त्याच पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली। पुण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली। कारवाईत आरोपींकडून 40 किलो गांजासह कोकेन असा एकूण 84 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय। दरम्यान कोरेगाव पोलीस ठाणे आणि लोणी काळभोर पोलीस स्थानकाच्या हद्दीत छापेमारी करत 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये 4 आरोपींना अटक सुद्धा झाली आहे। पुण्यातील राष्ट्रीय आणि खासगी बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी मनसेनं केली आहे। पुण्यातील 9 बँकांना मनसेकडून निवेदन दिलं गेलंय। बँकेत कर्मचाऱ्यांनी खातेदारांशी मराठीमध्ये संवाद साधावा आणि इतर सेवाही मराठीत पुरवाव्यात अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली गेली आहे। पुण्याच्या नांदेड गावात गिलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत। दरम्यान दूषित पाण्यामुळे हा आजार पसरत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केलाय। गावाला ज्या विहिरीतनं पाणी पुरवठा केला जातो त्या विहिरीत अनेक दिवसांपासून दूषित पाणी येत असल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे। दिव्यामध्ये घंटागाडी चालकानं एका 80 वर्षीय वृद्धाला फरफटत पुढे नेलं। या अपघातात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान घंटागाडी चालकावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उभाटाकडून केली जाते। नेरळवरनं माथेरानला जाणाऱ्या घाटात एका कारला अचानक आग लागली। या आगीमध्ये कार पूर्णतः जळून खाक झाली। प्रसंगावधान राखत कारमधले प्रवासी खाली उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला। धाराशिवमधनं शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध होतोय। दरम्यान मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं गेलं। धाराशिवसह जिल्ह्यातील 13 ठिकाणी आंदोलन करत शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन सादर झालं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये शेती बचाव कृती समिती आक्रमक झाली आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही असा इशारा कृती समितीकडून दिला गेला। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लातूरमध्ये शेतकऱ्यांनी 1 दिवसीय धरणं आंदोलन केलं। महामार्ग रद्द न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातही शेतकरी आक्रमक झालेत। महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा मोजणीला येणाऱ्या अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। शक्तीपीठ महामार्गाविरोधात हिंगोलीतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। आमच्या शेतातनं हा महामार्ग जाऊ देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या उद्योगधंद्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असून याचा नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम होतोय। दरम्यान उपचारांसाठी नागरिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जातात, मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होते। याविरोधात काँग्रेसच्या वतीनं भीक मागो आंदोलन केलं गेलं। सोलापूरच्या माणगाव येथील महिला सरपंच शिवकन्या मिरगणे यांनी सरकारला आत्मदहनाचा इशारा दिलाय। विविध विकास कामांसाठी मंजूर झालेल्या निधीचं बिल न मिळाल्यानं सरपंच शिवकन्या यांनी प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। मुंबईच्या मंत्रालयासमोर एका तरुणानं झाडावरती चढत आंदोलन केलं। सुमित सोनवणे असे या तरुणाचं नाव असून ग्रामपंचायतीत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात कारवाई करावी अशी मागणी त्याची होती। दरम्यान या तरुणाला आझादनगर पोलीस स्टेशनला नेलं गेलं। चंद्रपूर जिल्ह्यातील पायली गावच्या ग्रामस्थांनी पायली भटाळी गट ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। कोळसा खाणीमुळे बाधित झालेल्या गावाचं पुनर्वसन होणार आहे, मात्र ग्रामस्थांनी केलेल्या 111 जमीन रजिस्ट्री ग्राम सचिवांनी रोखून धरल्या। त्याच विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका अत्याचार पीडितेनं न्यायाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलंय। आरोपी सुरेश धस यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप पीडितेचा आहे। गोंदियामध्ये दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा नेला।
मानधनामध्ये वाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधव आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बुलढाण्याच्या पळशी गावात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. कर्जमाफीच्या मागणीसाठी टॉवरवरती चढत आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला होता. दरम्यान टॉवरवरती चढण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं. तुळजाभवानी मंदिरात 35 वर्षांनी काशीची गंगा उतरली आहे. मंदिरातल्या गोमुखातनं पुन्हा एकदा पाणी येण्यास सुरुवात झाली. गोमुखाला पुरातन रूप देण्याचं काम सुरू असताना बंद असलेला 24 तास वाहणारा जिवंत झरा प्रवाहित झालाय. तुळजाभवानी मंदिर गाभाऱ्यातील महिलांचा प्रवेश आणि दर्शनावरनं भोपे पुजारी आणि पाळीकर पुजारी यांच्यात वाद झाला. पाळीकर पुजाऱ्यांच्या महिलांना देवीचे चरणस्पर्श करू देण्यास भोपे पुजाऱ्यांनी विरोध दर्शवलाय. वर्धा जिल्ह्यातील 78 शाळांमधील पाणी दूषित असल्याचा अहवाल समोर आलाय. पाण्यामध्ये कॉलिफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त असल्याचं धक्कादायक अहवालातून समोर आलंय. त्यामुळे तातडीनं आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाकडून दिल्या गेल्या. 2023 साली उघडकीस आलेल्या 173 कोटी 90 लाख रुपयांच्या पीक विमा घोटाळ्याप्रकरणी कृषी विभागाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील 726 ग्राहक सेवा केंद्रावर बोगस पीक विमा भरल्याचा आरोप केला असून याविरोधात कठोर पावलं उचलण्यात येत आहेत. गर्भलिंग निदान विरोधी कायदा अधिक बळकट करण्याबाबत केंद्राकडून राज्यांना सूचना दिल्या गेल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. गर्भलिंग निदान चाचणी होत असेल तर याबाबतची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना 1 लाख रुपये आणि स्वतः गर्भवती महिलेनं याची माहिती दिली तर 1 लाख रुपयांचं सहकार्य सरकारकडून दिलं जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिलारी धरणाचा डावा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं शेतकरी आक्रमक झाले. रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावसह राज्यात तब्बल 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याच्या काही बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहेत. नवीन 21 जिल्ह्यांच्या निर्मितीवरती मंत्रिमंडळ स्तरावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं आकाश फुंडकर यांनी सांगितलं आणि या चर्चांना एक प्रकारे पूर्णविराम दिलाय. 16वी नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धा कर्नाटकच्या बेळगावात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं दिमागदार कामगिरी केली. सर्व वजनी गट आणि प्रकारात पदकांची लयलूट करण्यात आली. ही स्पर्धा IFBB या संघटनेनं आयोजित केली होती. वर्ध्याच्या देवळी इथे राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. यामध्ये राज्यातील 350 पेक्षा अधिक महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला. अत्याधुनिक इंडोर क्रीडा स्टेडियममध्ये या 2 दिवसीय स्पर्धांचं आयोजन केलं गेलं.